नुकताच कोण्यातरी एका राजकीय व्यक्तीला प्रवेश दिलेला आहे आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल आहे. अशा गुन्हा दाखल झालेल्या माणसाला प्रवेश द्यावा का? बघा, लगेच इथली माणसं चर्चा सुरू करतात. हो ना, त्याच्यावर गुन्हा दाखल आहे, त्याला प्रवेश द्यावा का? अशा गुन्हेगारी जगतातल्या माणसाला प्रवेश द्यावा का? आता गुन्हेगारी जगतात जातो लगेच तो. अशा गुन्हेगार माणसाला प्रवेश द्यावा का? तुम्हाला सांगू, माझ्यावर 27 गुन्हे दाखल आहेत. गुन्हेगारी जगतातल्या माणसाला बोलवावं का हा प्रश्न तुम्हाला पडला होता का? त्यांनी सांगितलं, तुम्हाला भीती वाटत नाही का? मेलेलं कोंबडं आगीला भीत नसतं. आता उरलंय काय? गुन्हे दाखल आहेत, कोर्टात जावं लागतं. आता उरलंय काय घाबरावं असं? म्हणजे बदनामी इथे 150 लोक हजर आहेत, 1,500 लोक बदनामी करतात. उरलंय काय आता याचं बदनामी करण्यासारखं? जे जे काही म्हणायचंय ते म्हणून घेतात लोक. म्हणजे माझी जात काढून होते, माझे मायबाप काढून होतात, सगळ्याला बोलून होतं, बायकोला बोलून होतं, आया बहिणी काढून होतात, पार कुठपर्यंत लोक निघून जातात. त्याला याच्यावरचा एकमेव मार्ग आपल्या सोशल मीडियावर आपल्या कुटुंबालाच बॅन करायचं. त्यांना कळत नाही, त्रास होत नाही. त्यांना कळत नाही आपल्यासोबत काय झालंय, आपल्याला त्रास होत नाही. गुन्हेगारी जगत हे आपल्या मनात असतं. आपल्या ते म्हणाले की अशा गुन्हेगार माणसांना घ्यावं का? त्याच्यावरचं माझं वाक्य फार म्हणजे 2-4च वाक्य होती. 2 प्रकारची माणसं असतात. एक सांगतात, वो कौन सी तवायफ है जो हमारे दरबार में नहीं नाची. वो कौन सी तवायफ है जो हमारे दरबार में नहीं नाची. आणि मग वाह, क्या नवाब साहब आहे. असा एक अड्डा ठेवला नाही जिथे गेले नाही, सगळ्याला नाचवलं. काय ताकद आहे, काय ताकद आहे असं आपण म्हणत असतो. आणि एखादा शहाणा माझ्यासारखा म्हणला, 2-4 नाचनाटीच्या अड्ड्यावर मी जाऊन आलो होतो, काय शिलभ्रष्ट आहे, नालायक साला, याला बुटाणी मारला पाहिजे. वाक्य बघा कसे आहेत ते. मी केलेल्या आगाऊपणाच्या गोष्टी मी शहाणपणाने सांगणार असेल तर मी मोठा नवाबजादा, आणि मी कधी काळी चुकून केलेल्या गोष्टी दुसरं कोणी सांगणार असेल तर तो मात्र पापी. त्यामुळं कोणत्या पक्षाने प्रवेश दिला यावरून तो गुन्हेगार की काय हे ठरतं. मग हाच प्रश्न आधी ज्या पक्षात होता त्याला का नाही विचारला, एवढे वर्ष का सांभाळला? सोपं ना. सोडून देऊन इकडे आला की तो गुन्हेगार, आणि ज्यांनी गुन्हेगारी सहित पोचलान सांभाळला त्यांचं काय? अरे खरी फॅक्टरी तर तुम्ही. त्यानं फक्त घर बदललं, गुन्हेगारांच्या घरातून उठला आणि नसलेल्यांच्या घरात आला. त्याच्या शुद्धीकरणाचा प्रयत्न आहे. नाहीतरी पतित पावन संघटना आहेच आहे, वॉशिंग मशीन आहेच आहे, करून घेते साफ. आणि साफ करून घेण्यात गैर काय आलाय? एक बाई आपलं घर जितक्या सहजतेने स्वच्छ करते, ती असं म्हणते का नवऱ्याला, तुझ्या बुटासोबत किती घाण आली, आजपासून तूच बाहेर हो? तिला माहित आहे हा घरी येणार आहे, कमाई करून येणार आहे, कमाई करायला गेल्यावर कुठतरी घाणीत जाणार आहे, म्हणजे मातीत पाय मळणार आहेत, ते घरात घेऊन येणार आहे, मग ते साफ करावं लागणार आहे. मला साफ करावं लागणार आहे, माझं घर आहे, मला साफ करावं लागणार आहे, क्लीन करावं लागणार आहे. आणि ती बाई ते काम करत असते. तसं घरात आलेल्या माणसाला घासून पुसून स्वच्छ करणं, लख्ख करणं हे काम वाईट आहे असं मला वाटत नाही. आणि उलट वाईट माणसं चांगल्याच्या संगतीत घेऊन त्यांचा चांगुलपणा वाढवणं, ते सोडून द्या. वाढेल की नाही माहित नाही आपल्याला, पण वाईटपणा कमी करणं किती चांगलं आहे. आपण तेही करायचं नाही. कमाल आहे. मला काही लोकांचं आश्चर्य वाटतं. ते एक प्रश्न विचारत असतात, कशाला घेता, कशाला दिला प्रवेश अमक्याला, अमक्या पक्षात, कोणी, हा म्हणजे भाजप असो, काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो,
कोणी विचारत असतं, अमक्याला प्रवेश कशाला द्यावा, तमक्याला प्रवेश कशाला द्यावा, आता निष्ठावंतांचं काय होणार, इतके वर्ष आम्ही काय भांडीच घासली की, इतके वर्ष आम्ही काय सतरंजाच उचलल्या की, असं म्हणणारी काही लोक असतात. त्यांना मला एक साधा प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही ज्या वेळेला भांडी घासत होते, तुम्ही ज्या वेळेला सतरंजा उचलत होते, तुम्ही ज्या वेळेला झाडून काढत होते, तुम्ही ज्या वेळेला जगाला गोळा करत होते, तेव्हा देशात तुमची संख्या जात होती 187. बरोबर आहे? आकडा हायेस्ट 187. त्यानं भांडी घासणारे बदलले, सतरंजी उचलणारे बदलले, झाडून काढणारे बदलले, गेला 302. मग उगाचच संघशक्ती कलयुगे असा शब्द वापरायचा आणि शक्तीत संघ वाढू लागला की आता आमचं कसं म्हणायचं. बाबांनो, तुम्हाला जमलं नव्हतं, त्याला जमलंय, ज्याला जमलंय त्याला अक्कल आहे, हे गृहीत धरा ना. उगाच पारावर रुसलेल्या नवरदेवाच्या सारखं आम्ही नाही जा, आम्ही नाही जा, आम्ही नाही जा करत बसायचं. बोलावणं आल्याशिवाय नाही, आम्हाला पाहिजे, टोपीच पाहिजे, घोडीत पाहिजे, अंगठीच पाहिजे, हेच पाहिजे, तेच पाहिजे. म्हणजे आधी तुम्हाला मिळवता येत होतं तेव्हा काहीच मिळवत नव्हते, आणि आता मिळायला लागलंय दुसऱ्याच्याकडून तेव्हा ते मिळालंच पाहिजे, आम्हाला मिळत नाही म्हणून ते फालतू आहे, असं म्हणणाऱ्यांनी कृपया स्वतःला सावरावं, कोणत्याही पक्षाचे असोत. कारण प्रक्रिया ही जी राजकारणाची प्रक्रिया होत असते ना, ती राजकीय प्रक्रिया ही सत्ता प्राप्तीसाठीची असते, लक्षात ठेवा. नाही, मला लग्न करायचं आहे, बायको आणायची आहे घरी, नाही आणायची बायको नाही असं नाही, आपल्याला बायको लागतेच की, आपल्याला का बायको नको काय, आपल्याला बायको आणायची आहे घरी, पण ते लेकरा बाळाचं जमणार नाही बुवा, आपल्याला नाही जमणार, कशाला आणतोस. विवाह म्हणजे अगदी शेलक्या शब्दात नको सांगायला म्हणून सांगतो, विवाह हा जसा कुटुंबाच्या वाढीसाठी आवश्यक आहे ना, तसं राजकारण हे देशाच्या सत्ता प्राप्तीसाठी आवश्यक आहे, हे लक्षात ठेवा. देशसेवा हे अंतिम ध्येय जरी असलं तरी देशसेवा करताना सत्ता प्राप्ती ही तितकीच महत्वाची असते. कारण शक्तीने पावती सुखे, शक्ती नसता विटंबना, हे रामदासांनी आम्हाला सांगून ठेवलेलं आहे. आणि आताची शक्ती ही सत्तेमध्ये आहे. सत्ता असल्याशिवाय तुमच्या शक्तीला अर्थ उरत नाही. म्हणून सत्ता प्राप्ती हे राजकारणातलं एक महत्वाचं ध्येय असतं आणि त्या प्राप्तीशिवाय राजकारण पुढे सरकत नाही. इतकं राजकारणावर बस, इतकं बस. म्हणजे सत्ता का मिळवायची हे इथपर्यंत तुम्हाला मी यासाठी आणलंय की सत्ता मिळाल्यावर सशक्त भारत कसा निर्माण होऊ शकतो हे मला तुम्हाला सांगायचं आहे. कारण आपला आजचा विषय राजकारण नाही आहे, मतदान करणे हे नाही आहे. आपला आजच्या मुक्त चिंतनाचा विषय हा भारत आहे. आणि भारत या विषयावर बोलताना आपल्याला सगळ्याच विषयांना स्पर्श करावा लागणार आहे. काय असतो हो सशक्त देश? लोक म्हणतात रामराज्य येणार. काय रामराज्य? काय असतं रामराज्य? असं म्हणतात की रामराज्यात सुख नावाच्या कल्पनेची ओळखच नव्हती. का? सुख नावाचा शब्दच नव्हता. का? दुःख नावाचा शब्दच नव्हता. दुःख नावाची अनुभूतीच नव्हती. जिथे दुःख असतं ना तिथे सुखाची अनुभूती येते, म्हणून ते रामराज्य होतं. वेदना, दुःख, चोरी, लबाडी, भ्रष्टाचार या ज्या कल्पना आत्ता आपल्या जीवनामध्ये आहेत त्या सगळ्या कल्पना त्या काळात नव्हत्या. आजकालच्या लिब्रांडूंनी रामराज्याशी या संकल्पना जोडल्या.
आता जोडल्या आणि त्या जोडल्यामुळं रामराज्यात सीतेवरचा अन्याय, लक्ष्मणावरचा अन्याय, रामानं केलेला अन्याय या सगळ्या गोष्टींचा उहापोह होऊ लागला. कधी रामायण या विषयावर स्वतंत्रपणे बोललो तर त्याचे अगदी तपशीलवार दाखले तुम्हाला देईल. आणि माझ्या मनातले नव्हे, ज्या रामायणाचं कॉपीराईट महर्षी वाल्मिकींच्या नावानं आहे त्या महर्षी वाल्मिकींनी जे रामायणात सांगितलंय ते तुम्हाला सांगेन कधी प्रसंग आलाच तर. आणि नाही आला तर कृपया रामायणावरचे अनेक व्हिडिओ डिवाइन चॅनलवरती आहेत, त्याला बघून घ्या. तुमच्या सगळ्या गोष्टी तुमच्या मनातल्या स्पष्ट होतील. मला आदर्श रामराज्य या संकल्पनेवरती बोलायचं. देश रामराज्याकडे गेला पाहिजे असं आपल्याला वाटतं. त्या रामराज्याची संकल्पना काय आहे? रामाचं राज्य आदर्श होतं का म्हणतो? का शिवरायांच्या राज्याला आपण आदर्श म्हणतो? कारण छत्रपती शिवरायांचं राज्य हे त्याच रामराज्याच्या तोडीचं आदर्श राज्य होतं. का आपण त्याला म्हणतो? शिवरायांच्या राज्यात 3 गोष्टी महत्वाच्या होत्या. 3च गोष्टी ज्या मला तुम्हाला सांगायच्या. अनेक जण छत्रपती शिवरायांचं युद्ध कौशल्य सांगतात, त्यांनी कसा गनिमी कावा खेळला. बघा कसं असतं, शिवरायांच्या सैन्य दलात एकही हत्ती नव्हता, तरीही शिवरायांचं सैन्य सशक्त होतं. कारण भारी भारी हत्तीला मारू शकणारा एक एक मावळा त्यांच्याकडे होता. मग शिवरायांच्या युद्ध कौशल्यावर मला तुम्हाला सांगायचं नाही, शिवरायांच्या व्यवस्थापन कौशल्यावर सांगायचं नाही, अर्थ कौशल्यावर बोलायचं नाही. अनेकांनी अनेक पुस्तकं काढलीत, वाणिज्यिक कौशल्यावर मला बोलायचं नाही. शिवरायांच्या 3च गुणांवर बोलायचंय. 3च गुणांवर. क्रमांक 1, देश मोठा का होतो याचं उदाहरण आहे. शिवरायांनी एकही महाल बांधला नाही. मी काय सांगतोय? शिवरायांनी एकही महाल बांधला नाही. राजस्थानात जा, तुम्हाला वेगवेगळे महाल दिसतील, किल्ले दिसतील, किल्ल्यासोबत राजांचे महाल दिसतील. महाराष्ट्रात शिवरायांच्या राज्यात तुम्ही आलात की गड आणि किल्ले दिसतील, ज्या गड किल्ल्यांवरती स्वराज्याचा कारभार चालवण्यासाठी आवश्यक आहे तेवढंच बांधकाम केलेलं आहे. एकही महाल शिवरायांचा नाही आहे. शिवमहाल असं कुठं ऐकायला मिळतो? लाल महाल शब्द आहे, पण तो लाल महाल शिवरायांच्या काळात बांधलेला नाही. एकही महाल बांधला नाही. देश महाल बांधून उभा राहत नाही, गड बांधून उभा राहतो हे शिवरायांना कळलं होतं. स्वराज्य चालविण्यासाठी ज्या ज्या इमारती बांधणं आवश्यक आहे त्या त्या इमारती बांधल्या गेल्या पाहिजेत. बाकी स्वतःचा महाल बांधून फायदा नाही असं म्हणणारा माणूस वडनगरला महाल बांधत नाही, पण सेंट्रल विस्टा सारखा प्रोजेक्ट राबवून एकाच ठिकाणी सगळे कार्यालय राहतील, नव्या पद्धतीची मांडणी होत असताना नवनव्या गोष्टी निर्माण होत राहतील याचा विचार करतो तो शिवरायांच्या राज्याचा विचार करत असतो, आदर्श ठेवत असतो. मी नाव घेतलेलं नाही आयबीच्या लोकांचं. आता वडनगरचा माणूस म्हणल्यावर कितीतरी वडनगरचे दिल्लीत राहतात. कोण कोण राहतात तुम्ही बसा शोधत, मला नाही सांगायचं. पण शिवरायांनी महाल बांधला नाही, आवश्यक त्या गोष्टी तेवढ्याच केल्या. नंबर 2, शिवरायांनी वतनदारी बंद केली आणि वेतनदारी सुरू केली. छत्रपती शिवरायांच्या कालखंडापासून राजारामांच्या कालखंडापर्यंत स्वराज्यामध्ये एकही वतनदार नव्हता. देशमुखी, पाटीलकी, पटवारी म्हणजे कुलकर्णी पण हे वतनदारीच्या स्वरूपात दिलं जात नव्हतं. शिवरायांच्या काळामध्ये ते पगारी नौकर होते.
इनामदारांचं पोरग इनामदार होईल, पाटलांचं पोरग पाटील होईल, याचं पोरग तेच होईल, अशी पद्धत नव्हती. याचे वतन काढून त्याला सुद्धा शिवरायांनी दिलेले आहेत. वतनदार निर्माण केले की राज्य वतनदारावर विसंबून जातं, आणि वेतनदार निर्माण केले की राज्य चालवणाऱ्या माणसांच्या हातात राहतं. हे शिवरायांना कळलं होतं, म्हणून शिवरायांचं राज्य ग्रेट होतं. आता सुद्धा पक्ष उभारणाऱ्याच्या लेकीचं तिकीट कापून जर एका वकिलाला दिलं जात असेल तर वतनदारी रद्द होते आहे आणि वेतनदारी सुरू होते आहे. हे लक्षात ठेवा. कोणत्याही माणसाला तू त्या पदावर कायमस्वरूपी आहेस याची जाणीव कधीच करून दिली जात नाही, किंवा त्यालाही हे माहीत असतं की मी इथे कायमचा मालक नाही. या जिल्ह्यात सातत्यानं सार्वजनिक बांधकाम विभाग हे खातं कोणत्याही मंत्रिमंडळात एकाच माणसाकडं असायचं, ती होती वतनदारी. आणि आता सार्वजनिक बांधकाम विभाग मागच्या वेळेला एकाकडं असतं आणि दुसऱ्या वेळेला वस्त्रोद्योग खातं येतं आणि त्याला याच जिल्ह्याचा पालकमंत्री नेमलं जातं. याला म्हणायचं राज्य कारभाराचा आदर्श नमुना आहे ना. मी राजकारणाची उदाहरण देतोय, राजकारण सांगत नाहीये. ते आदर्श कसं होतं हे मला पटवून द्यायचंय. का भानगड काय माहित आहे का, शिवाजी महाराजांचा विषय सांगताना आत्ताशी कुठं लागू होतं विचारतात लोक मला. नाही पटत आहे म्हणतात. खास करून कुलकर्णी एखादा शिवाजी महाराज मांडू लागला की नाही पटत आहे म्हणतात. मग ते पटवून देण्यासाठी ही आताची ताजी उदाहरणं द्यावी लागतात. राजकारण मांडत नाही कुणी आयबीचं असेल असतं. राजकारण अजिबात मांडत नाहीये. काय गरज आहे आपल्याला राजकारणावर बोलायची. म्हणजे शिवरायांची दोन गुणं आपण बघितली. एक, त्यांनी कोणताही महाल बांधला नाही. दोन, त्यांनी वतनदारी बंद केली आणि वेतनदारी सुरू केली. शिवरायांच्या या गुणांना घेऊन जे राज्यकारभार करतात ते आदर्श राज्याकडे जात असतात, हे लक्षात ठेवा. शिवरायांचा तिसरा गुण हा फार महत्वाचा आहे, खूप महत्वाचा आहे. शिवरायांच्या दरबारात कधी बाई नाचली नाही. शिवरायांनी बाई नाचवली नाही, नासवली नाही. रंगमहाल शिवरायांच्या दरबारात नव्हता, कधीच नव्हता. आणि जिथे स्त्री नाचवली आणि नासवली जात नाही ते राज्य आदर्श ठरतं. आता याची अलीकडच्या काळातली उदाहरणं मी देणार नाही, कारण माझं भाषण मीच रेकॉर्ड करतोय. ते कदाचित माझ्याच युट्यूबवर उद्या परवा पडेल आणि ती उदाहरणं जर मी आत्ता दिली तर गडबड होईल. बाईचा आरोप झाला की माणसं खड्यासारखी कशी बाहेर फेकली जातात हे सोलापूरकरांना चांगलं ठाऊक आहे. मग तो अध्यक्ष असो, वतनदार असो, वेतनदार असो, की 24 वर्षापूर्वी कल्पनेच्या हिंदोळ्यावर हातावर फुल बांधून फिरणारा. नाही कळतंय? एखादा नागपुरी आशिक असो. नागपुरी आशिक म्हणजे नागपूरच्या माणसांचा आशिक. उगी इकडं एखादा नागपुरी आशिक आहे का शोधायला जाऊ नका. उगी ते विषय काढल्यासारखं होईल म्हणून बोलत नाही. बाकी कशाला, आपल्याला काय करायचंय. असतात काही जण रसिक. त्या रसिक जनांच्या रसिकतेला आपण धक्का नाही लावायचा. कशाला धक्का लावायचा उगीच कोणाच्या रसिकतेला. सभागृह सुद्धा उभे राहतात मग अशा माणसांची.
लोकांची विस्मरण शक्ती दांडगी आहे, हे लक्षात ठेवा. विस्मरण शक्ती दांडगी आहे. आठवण करून द्यावी लागते. आहे ना लक्षात? असं आठवण करून द्यावं. अरे च्या ते होतच की, असं आपण म्हणू लागतो. आणि मग ती माणसं प्रश्न विचारतात समोर येऊन, कसा काय घेतला गुन्हेगार? तू कोण होतास बाबा? हॅलो, आपण एक एक पराक्रम सांगायचे, वाचायची पराक्रमांची यादी. हलकटपणा तर आमचा हात कोणीच धरू शकत नाही, कारण लिस्ट करून ठेवणे, ती लक्षात ठेवणे आणि गरज पडली की काढणे हा आमचा पिढीचा धंदा आहे. कुलकर्णी ना, कुलकर्णी, कुळाची सगळी माहिती लिहावीच लागते. ते तर आमचं पिढीचाच काम आहे. कुलकर्णी म्हणजे पटवारी असतात. ते उत्तर भारतामध्ये पटवारीची एक किस्सा फार भारी सांगितला जातो. एका पटवारी संध्याकाळच्या वेळेला गावात गेला. संध्याकाळच्या वेळेला संध्याकाळी एक पटवारी गावात जाणं आवश्यक असतं. सगळी सोय होते ना. पटवारी म्हणजे व्यंकटेश पटवारी नाही. आणि त्याच्या मागे लागले दोन कुत्रे. हे पळायला पुढे दोन कुत्रे माग, हे पळायला पुढे दोन कुत्रे माग. अरे रुक जा, अरे रुक जा, अरे रुक जा. त्याला कुत्रे सांगत 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 सुटले. तो कुत्र्याला सांगतो अरे रुक जा, अरे रुक जा. ऐकल ते कुत्रं कसलं? त्याचं काम भुंकणे, त्याचं काम माग लागणे, ह्याचं काम स्वतःला वाचवणे. शेवटी दमलं हे पटवारी आणि माग गरकन वळून कुत्र्याकडे म्हणला, तेरी 2 बिघा भी जमीन होती ना, तो दिखा दिला तुझे पटवारी क्या चीज आहे. ते कुत्र्याला म्हणला, तुझी 2 एकर जरी जमीन असती ना, मग सांगितलं असतं म्हणला तुला मी काय चीज आहे. बिचाऱ्या कुत्र्याची जमीन नव्हती म्हणून ते पटवारीच्या मागे लागू शकत होतं. जे नसे ललाटी ते लिखे तलाठी म्हणतात. त्यामुळे कुलकर्णीचा धंदा हा आहे. रेकॉर्ड ठेवावाच लागतो, एवढं लक्षात ठेवा. मग भ्रमित करण्यासाठी, अस्वस्थ करण्यासाठी, काहीतरी नवा मुद्दा देण्यासाठी नवनवे विषय तुमच्या समोर आणायचे आणि तुमच्या मनामध्ये शंकांचं काहूर उडवून द्यायचं. तुम्ही जेव्हा कन्व्हिन्स करू शकत नाही तेव्हा कन्फ्यूज करा. हे साधं सूत्र निवडणुकांच्या काळामध्ये वापरलं जातं. कन्फ्यूज होऊ नका, निश्चयी व्हा आणि मतदान करा. बघा, देश उभा राहतो. आता देश उभा राहणं म्हणजे काय असतं हे समजून घेतलं पाहिजे. देश उभा राहणं म्हणजे काय? मी माझा देश उभा राहिला हे तपासत असताना जरा 2-4 गोष्टी तपासत असतो. शेजारी राष्ट्रांची स्थिती काय जरा बघत असतो. सगळ्यात पहिल्यांदा शेजारी म्हटल्याबरोबर आठवतो तो पाकिस्तान. त्याची स्थिती काय आहे? किलोभर गव्हाचं पीठ विकत आणता येत नाहीये तिथल्या माणसांना. किलोभर गव्हाचं पीठ 300-350 रुपये लिटर पेट्रोल झालंय म्हणतात, पाकिस्तानी रुपयात म्हणतात. मी काय जाऊन बघितलं नाही, रेट बघितला तर ऑनलाईन दिसतो, त्यावरून सांगतोय. दुबईतला माणूस, पाकिस्तानी माणूस मरणाच्या शिव्या घालतो पाकिस्तानला आणि तो आपल्या देशात परत जायला तयार नाही आहे. नको म्हणतो का? अहो, 1-2 लाख रुपये माझ्या जवळ जर घेऊन मी गेलो तर खून करतील म्हणला पाकिस्तानात माझी, मार डालेंगे मुझे. कारण 2 लाख रुपये ही सुद्धा पाकिस्तानी रुपयातली खूप मोठी संपत्ती झाली आणि तेवढ्यासाठी पाकिस्तानात बाहेरून आलेल्या माणसांचा खून करण्याची तयारी आहे. अन्न दशा काय असते ते पाकिस्तान अनुभवतोय. शेजारी राष्ट्र. आमचं दुसरं शेजारी राष्ट्र अफगाणिस्तान. दहशत काय असते ते अनुभवतोय. बाहेर पडलेलं लेकरू परत येईल की नाही माहित नाही. हिजाब न घालता बाहेर गेलेली पोरगी नीट येईल की नाही माहित नाही. इतक्या निर्बंधात तिला जगावं लागतं की स्वातंत्र्य काय असतं हे इकडं आल्यावर कळतं. त्याची ती अवस्था आहे. आमचा तिसरा शेजारी देश श्रीलंका.
या श्रीलंकेची अर्थव्यवस्था, आता इथे अनेक सीए आहेत, त्या श्रीलंकेची अर्थव्यवस्था म्हणण्यापेक्षा भुकेची व्यवस्था चीनला लंकेत असलेल्या माकडाचं मांस आणि मेंदू पुरवून जगणं चाललंय. यात जराही अतिशयोक्ती मी करत नाहीये. भूभागाचा एक एक तुकडा चीनला विकायचा असतो. वापरायला देणं काय, विकणं काय, विकायचा आणि जगायचं ही श्रीलंकेची अवस्था आहे. बांगलादेश यापेक्षा वेगळ्या स्थितीत जगत नाहीये. भूतान भारतावर अवलंबून आहे म्हणून जरा बऱ्या स्थितीत आहे. नेपाळ चीनच्या नादी लागून कंगाल झालाय, कर्जबाजारी झालाय. चीनचं कर्ज फेडायचं कसं हा प्रश्न नेपाळ सरकारच्या बोकांडी आहे. भारतीय द्वीपकल्पातील बहुतेक देश वाईट अवस्थेत जगत असताना माझा देश 11व्या स्थानावरून 5व्या स्थानावरच्या अर्थव्यवस्थेमध्ये येतोय. पुढच्या वर्षात तो कदाचित पहिल्या 3 अर्थव्यवस्थांच्या मध्ये असेल. मी 3ऱ्या नंबरवर असेल हा शब्द वापरत नाहीये. कदाचित तो पहिल्या 3 अर्थव्यवस्थांच्या मध्ये असेल, दुसराही असू शकतो. आज माझ्या देशाकडं वाईट नजरेनं बघण्याची कोणाची हिम्मत होत नाही. मी इराणकडून डिझेल घ्यावं म्हणजे कच्चं तेल घ्यावं की रशियाकडून घ्यावं याविषयी फक्त मला सूचना केली जाऊ शकते, दबाव टाकला जात नाही. मी स्वस्तात मिळालं तर रशियाकडूनही घेऊ शकतो, मी स्वस्तात मिळालं तर इराणकडूनही घेऊ शकतो. घेत नाही जा म्हणू शकतो. G20चं अध्यक्षपद माझ्या वाट्याला येतं. या देशातल्या पंतप्रधानाला भेटायला जगातले सगळे राष्ट्रप्रमुख येतात आणि आल्यावर या देशाच्या प्रमुखाशी माझी मैत्री आहे हे अभिमानानं सांगतात. या देशाच्या व्यवस्थेनं कोरोनाच्या काळामध्ये माझ्या देशातल्या प्रत्येक नागरिकांना फुकट लस तर दिली आहेच, पण अनेक देशातल्या लोकांना सुद्धा फुकटच लसीकरण केलं आहे. म्हणून त्या पापाया न्यू गिनीचा पंतप्रधान विमानतळावर माझ्या राष्ट्रप्रमुखाच्या पायाला स्पर्श करतो. याचा मला अभिमान वाटावा आणि हे अभिमान वाटलेलं जाहीरपणे सांगणं राजकारण आहे का, तुम्ही सांगा. याला राजकारण म्हणायचं का? आफ्रिकेतले अनेक देश भारत नावाचा देश अस्तित्वात होता म्हणून आम्ही जिवंत आहोत हे फक्त कोरोना लसीकरणावरती सांगतात. त्यांना आनंद वाटतो की हा देश आमच्या सोबत होता, ही शक्ती माझ्या देशात आहे. ज्या पाकिस्तानात 100 रुपये किलोनं पीठ विकत घ्यावं लागतं, त्या देशात 80 करोड लोक फुकट धान्य घेऊन राहत आहेत 4 वर्षापासून. 4 वर्षापासून. सोपं आहे? गहू फुकट आहे, तांदूळ फुकट आहे. अरे 1 रुपया किलो 2 रुपये किलोच्या कसल्या गोष्टी सांगता? 80 करोड लोकांना रेशनवरती फुकट धान्य देणारा हा देश, त्यांना जगण्यासाठी बळ देणारा हा देश काय द्यावं याचं उदाहरण मानतोय जगाच्या समोर. मला फुकट खाऊन टांग वर करणाऱ्याचं आश्चर्य वाटतं. क्या दिया, क्या दिया, क्या दिया? 4 साल से जो खाया ना वो दिया. काय
माझा देश सशक्त काय बघा जरा. हो, सशक्त असणं म्हणजे काय? एक माणूस उभा राहतो आणि म्हणतो, मित्रों, भाई और बहनों, आज से हमें गैस की सब्सिडी छोड़ देनी है. पदरचा रुपया न देणारी माणसं, करोडो लोक गॅसची सबसिडी सोडतात. करोडो लोक सबसिडी सोडलेले, आता कमी झाली म्हणून नाही. जेव्हा 300-400 होती अशी सबसिडी सोडलेले किती आहेत बघा. भरपूर हात वर होत आहेत. त्या एका बाबानं सांगितलं सोडा, दिली सोडून. ही ताकद, ही युनिटी, देशासाठी मी काहीतरी केलं पाहिजे असं म्हणणारी ताकद. त्यानं सांगितलं मी PM केअर फंड करतोय, देता का पैसे? इतके दिले की बस करा म्हणावं लागलं. सगळ्या जगाचं लसीकरण करता येईल एवढे पैसे, प्रत्येक माणसाला व्हेंटिलेटर लावता येईल एवढे व्हेंटिलेटर. या देशातल्या लोकांच्या मनामध्ये मी देशासाठी काहीतरी करतो आहे याची जाणीव देण्यासाठी प्रत्येकाचं योगदान त्या माणसाने घेतलं, हे या देशाचं मोठेपण आहे. आपण का टिकून आहोत लक्षात ठेवा. आपण का सशक्त होतो हे लक्षात ठेवा. आपल्या सशक्त होण्याचं कारण आहे हा देश माझा आहे. ते काही इंग्रजी पुस्तकात छत्रपती शिवरायांचं एक वाक्य आहे, अ नेशन इज बॉर्न व्हेन इट बिकम्स अवेअर ऑफ इट्स ओन एक्झिस्टन्स. हे राष्ट्र तेव्हाच घडतं जेव्हा राष्ट्रातल्या नागरिकांना त्याच्या अस्तित्वाची जाणीव निर्माण होते. आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये हे राष्ट्र माझं आहे, त्याच्यासाठी मी काहीतरी देणं लागतो याची जाणीव निर्माण करून देणारा माणूस आला आणि ती जाणीव लोकांच्या मनामध्ये निर्माण झाली. रंगनाथासारखे एक पाय वर करून एक हात पुढे करून जगणारी ही माणसं रंगनाथाच्या हाताला असं करून देणारी झाली. हे का कमी आहे? घेणाऱ्यांना द्यावं वाटतंय. इदं मम म्हणण्याची सवय लागली आहे आणि ही सवय लावणं राष्ट्र उभारणीच्या कार्यातलं सगळ्यात मोठं फलित होतं. तुम्हाला कल्पना आहे? वेड्यासारखं एक काम सांगितलं, वेड्यासारखं. ते म्हणले एक दिवस उठा, संध्याकाळच्या वेळेला लाईटी बंद करा, घरातले दिवे लावा, वाजवा टाळ्या, वाजवा टाळ्या, वाजवा थाळ्या. आता कोणी त्याला थाळी बडवा या शब्दाचं हिंदीतलं भाषांतरण थाळी बडाव असं करतं. शाणी सुरती माणसं आहेत, कोण सांगायची गरज नाही ना. हा, उगाच अजब तुझे सरकार असे शब्द यायला नको. राजकारणावर बोलायचं नाही हो, म्हणून बाकी काय नाही. गंमत काय, मला बाकी तुमच्या माझ्यासारख्या माणसाने टाळ्या वाजवणं थाळी वाजवणं सोपं वाटलं. आपण येडे ते सारखं गाणं म्हणून सवय लागली. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, नदीची या संगे सागराचे संगे, नदी बिघडली सागराची झाली, गुरुची या संगे शिष्य बिघडला ज्ञानरूप झाला. असला आपल्याला सवय म्हणून. आता चक्क सिल्वर वोकोर टाळ्या वाजवायला बाहेर आलते धोत्रा पात्रा सकट. राजकारण काढत नाहीये, घराचं नाव सांगितलं. आले होते की नव्हते खरं सांगायचं? सगळे आलते का नाही? सगळे आले होते. माझा परिवार माझी जबाबदारी म्हणत सगळ्या परिवाराला घेऊन टाळ्या वाजवत होते. प्रभाव काय असतो बघा, म्हणजे राष्ट्र निर्मितीची प्रक्रिया काय असते बघा, राष्ट्र निर्माण होणं काय असतं बघा. अरे दुश्मनाला ही सूचना स्वीकारावी वाटावी, ताकद असते. ताकद, सदसंकल्पामधली ताकद एवढी प्रचंड असते की नको वाटणाऱ्या माणसाला सुद्धा बाहेर येऊन असं तरी करावं वाटतं.
टाळता येत नाही, चांगलं आहे, कसं नाही म्हणायचं, हा प्रश्न असतो. आणि या टाळ्या वाजवणं, थाळी वाजवणं, घंटा वाजवणं हा मूर्खपणा नव्हता, ही अंधश्रद्धा नव्हती. गो कोरोना गो म्हणल्यानं कोरोना जाणार नव्हता, पण कोरोनाच्या छातीवरही आम्ही टाळ्या वाजवत बसू शकतो आणि त्याला गो कोरोना गो म्हणू शकतो, हा विश्वास आमच्या मनामध्ये आणायचा होता. काही जण सांगतात तुम्हाला टाळ्या वाजवायला लावल्या आणि चौथऱ्यावर असलेल्या रामललाला चांगल्या तंबूत आणून बसवलं. ज्या दिवशी रामलला उघड्यावरून बंदिस्त तंबूत येत होते तेव्हा लोकांनी टाळ्या वाजवल्या असं सांगतात. खरं खोटं सांगणारा रामलला आणि वाजवणारे जाणो. तसं असेल तर आनंदच आहे. आम्ही टाळ्या वाजवल्या होत्या याचाही आनंद आहे, आम्ही थाळी वाजवली होती याचाही आनंद आहे, आम्ही घंटा वाजवली होती याचाही आनंद आहे. कोणाला काय वाटतंय आणि आम्हाला घंटा फरक पडत नाही. पण जोपर्यंत आपण हा घंटा फरक पडत नाही हा शब्द वापरणार नाहीत ना तोपर्यंत खरंच काही फरक पडणार नाही. आपला प्रॉब्लेम काय माहित आहे, आपण आजूबाजूला खूप बघतो, खूप आजूबाजूला बघत असतो. दबकत दुबकत, फारच घाबरत, लचकत, मुरडत, नखरे करत चालत असतो, नखरे करत. राष्ट्र उभा करायचं असेल तर नखरे करून जमत नाही, हे लक्षात ठेवा. अजिबात जमत नाही. प्रत्येकाला बलिदान देण्याची गरज नाही. सगळ्यांनीच बाबू गेनू होऊन परदेशी मालाच्या ट्रक समोर स्वतःला झोकून देण्याची गरज नाही. बलिदानाची गरज नाहीये, योगदानाची गरज आहे. माझं योगदान काय आहे, मी काय योगदान देऊ शकतो, त्याचा विचार आपण केला पाहिजे, करता आला पाहिजे. दुर्दैवाने आपण योगदानाला बलिदान समजून त्याच्यापासून दूर जातो. मी केल्यानं काय फरक पडतो असा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडत असतो. एक राजा होता आणि त्या राजानं सांगितलं राज्यामध्ये आबादी आबाद व्हावी म्हणून आपल्या गावातल्या महादेवाचं मंदिर, त्याचा गाभारा दुधानं भरून टाकायचा आहे. गावात दौंडी पिटवली. प्रत्येकाने आपल्या घरातलं दूध आणून गाभाऱ्यात टाकावं. सकाळी महादेव दुधात बुडलेला दिसला पाहिजे. राजानं सूचना करून टाकली. न टाकणाऱ्याला दंड केला जाईल असंही सांगितलं. भल्या पहाटे गाव दुधाचे कॅन घेऊन, चरव्या घेऊन, काय घागरी घेऊन सगळा मंदिराकडे आला. राजा आपल्या महालातून ते बघत होता. सूर्योदय होताच राजानं ठरवलं की आता पुरोहिताला घेऊन जाऊन पूजेचा प्रारंभ करूया. दुधानं गाभारा गच्च भरलेला आहे. मंदिराची दारं उघडताच राजाला कळलं की गाभाऱ्यात एक थेंबर दूध पडलेलं नाही. गाभारा पाण्यानं गच्च भरलेला आहे. एकानं तरी किमान तांब्यावर दूध टाकलं असतं तरी ते पाणी पांढरं दिसलं असतं. एकानंही तांब्यावर दूध टाकलं नाही. गच्च पाण्यानं भरलेला गाभारा राजानं बघितला आणि म्हणला काय घोळ झालाय. मग राजाचे प्रधानजी राजाच्या बाजूला होते. म्हणले महाराज, आपल्या प्रजेला वाटलं सगळे दूधच टाकणार आहेत, मी एकट्यानं पाणी टाकल्यानं काय फरक पडणार आहे. माझं तांब्यावर पाणी या दुधात धकून जाईल की. सगळ्यांनी हाच विचार केला. प्रत्येकानं तांब्या पाणी घातलं. गाभारा पाण्यानं भरून गेला. दुधाचं नामो निशान नाही. असा शहाणपणा आएगा तो अब की बार फिर एक बार 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 असं समजून घोषणा देणारे लोक त्या गाभाऱ्यात आपल्या मताचं दूध टाकायला जात नाही आणि ते आएगा तो अशी घोषणा देत बसतात. कसं जमणार आहे. सुट्टी घेऊन गायब होणारे वल्या फोकाने हल्ले पाहिजेत, लक्षात ठेवा.
भल्या फोकाने हाणले पाहिजे, पोकळ बांबूचे फटके मारले पाहिजे. सोलापुरात दुसरा काही प्रकार असेल मारण्याचा तर तो करा. हे राष्ट्र घडवताना माझं योगदान असलं पाहिजे यासाठी आमची व्यवस्था प्रयत्न करते आहे. आणि तरीही मताचा आकडा 56%, 54%, 53%, लेस दॅन बिफोर 4%, लेस दॅन बिफोर 3%. आणि व्हॉट्सअपचे महागुरु मात्र व्हॉट्सअपवरचे व्हिडिओ फिरवत राहतात. बघा बघा कसले झेंडे फिरवायला लागलेत, बघा बघा काय व्हायला लागलाय. ही राजकीय पक्षाची सभा नाहीये हे लक्षात ठेवा. म्हणून सांगतोय, आता मतदान करायचं असेल तर हे राष्ट्र म्हणून केलं पाहिजे. 1 आणि 2, आता इथे जमलेल्या समस्त हिंदूंनी, मी पुन्हा रिपीट करतोय माझं वाक्य, कारण हिंदूंच्या सभेत हिंदुस्थानात राहतो तो प्रत्येक हिंदू, या देशातल्या हिंदुस्थान असं या देशाचं नाव आहे, या देशात राहतो तो प्रत्येक हिंदू. आणि हे भारतीयत्व म्हणजेच हिंदुत्व आहे. या हिंदुत्वासाठी मतदान करायला आम्ही सज्ज झालं पाहिजे. चालता येत नसेल, 80च्या वरचं वय आहे, केली नाही व्यवस्था, घरी येऊन करा म्हणून सांगितलंय ना, पण नाही, आम्हाला सुट्टी घ्यायची असते. आता हिंदुत्वासाठी जर मतदान नाही केला, आता या भारतासाठी मतदान नाही केला, आता राष्ट्र म्हणून मतदान नाही केला, तर पुन्हा तुम्ही तुमचा बोलण्याचा अधिकार गमावून बसाल, हे लक्षात ठेवा. एक धक्का और दो ही घोषणा जशी त्यावेळेला फेमस झाली होती ना, तशी आता एक धक्का और दो अशी घोषणा पुन्हा करण्याची वेळ आली आहे. त्याचं कारण असं आहे की आता सुख टप्प्यात आली. आता एक एक गोष्ट राष्ट्राच्या उभारणीसाठीची घडू लागली आहे. जे होणारच नाही वाटत होतं ते प्रत्येक गोष्ट आता होऊ लागली आहे. आणि मला कधी कधी प्रश्न पडतो, माझ्या घराजवळची नाली साफ झाली नाही म्हणून मी खासदारात अमक्या पक्षाला मतदान नाही करणार असं म्हणणारे मूर्ख मोदींचं काम नाल्या साफ करण्याचं आहे का या प्रश्नाचं उत्तर शोधतील का, किंवा राहुल गांधीचं काम नाल्या साफ करण्याचं आहे का हे शोधू शकतील का? ज्या कामासाठी माणसं नेमायची असतात त्याच कामासाठी तिची माणसं असतात, त्याच कामासाठी त्याचा उपयोग करून घ्यायचा असतो. गाडीवर नेमलेला ड्रायव्हर जावाई करून घ्यायचा नसतो, त्याला गाडीत चालवायचं काम द्यायचं असतं, लेख चालवायचं काम द्यायचं नसतं. काही जणाला कळत नाही, सोडून द्या, थोडं उलट तरी करा. आधी जावाई करा आणि मग ड्रायव्हर ठेवा. त्यामुळे कोणाच्या हाती काय द्यावं, कोणाला कोणत्या विषयावरून मतदान द्यायला स्वीकारावं किंवा नाकारावं याचं भानच आम्हाला राहत नसेल, मुक्तचिंतन आहे, मतदानावरही बोललं पाहिजे. तर आम्ही सज्ञान म्हणून घेण्याच्या लायकीची आहोत का? म्हणजे हे तुम्हाला बोलत नाहीये मी, तुम्ही लोकांना सांगा हे सांगतोय. तुम्हाला कळतंय म्हणून तुम्ही त्यात असं गृहीत धरलंय. काय कुठल्या गोष्टी आपण करतोय? पटवारी साहेब, हे म्हणजे काय श्री अंबिका प्रिंटर्स अँड पब्लिकेशन प्रायव्हेट लिमिटेड आहे का? आधी बाबा मालक, पुन्हा अरविंद शेठ मालक, पुन्हा अजून कुठले गौरव शेठ काय ते मालक, त्यांची मालकी आहे. ते कंपनीचे मालक होतील, ते नौकरांवर अधिराज्य गाजवतील,
पण आधी आजोबा मालक, पुन्हा बाबा मालक, जमलं तर मध्ये आजी मालक, बाप मालक, लेकर मालक, बहीण मालक, बाहेरून आलेली आई मालक, आयात केलेला जावाई मालक. देश म्हणजे बापाची पेंड आहे. मालकी हक्क कुणाचा दाखवताय आणि कोणावर दाखवताय? नाही, ते असतं, शास्त्र असतं. ते एवढं मोठं आहे, ढेकळाचं शास्त्र. किमान पक्षी काही अक्कल तरी लोकांना असायला हवी. निवडताना काय निवडावं, चॉईस कसा असतो बघा. काही अक्कल तरी असायला हवी. 3 महिन्यापूर्वी जो मूर्खपणा एका माणसाने केला होता तो परत सोलापुरात केला म्हणे. ते म्हणला, हे शर्ट तुम्ही विकत घेतला? म्हणले हो. मी विकत घेतला? ते म्हणले हो. याने विकत घेतला? ते म्हणले हो. किंमत काय? 500 रुपये. GST किती लागला? 12 पंचे 60 रुपये. मग 60 रुपये तुम्हाला आणि 60 रुपये अंबानीला, दोघाला समान GST लागतोय का? अंबानी बिना पाण्यानं धुतो. अक्कल नावाचा प्रकार जर नसेल ना तर असं होतं. बरं, आम्ही पॅरामीटर लावताना अकलीचा पॅरामीटर लावणार आहोत का? कुणाला किती कुणाला किती, काय बोलावं, काय सांगावं, कुठली उदाहरणं कुठे द्यावीत, काही ताळमेळ नाही. काही ताळमेळ नाही. आणि आम्हाला जराही प्रश्न पडत नाही. एकाने मला सांगितलं, असं आता सध्या बोंबलत फिरायचं कामच चालू आहे. कधी पंढरपूर, कधी सोलापूर, कधी जळगाव, तर कधी सांगली, कधी सातारा. एक म्हणला, साहेब आमच्याकडे आले, आमचे साहेब आमच्याकडे आले. साहेब कोणते नाही सांगत, राजकारण बोलायचं नाही. साहेब म्हणलं की गावनिहाय बदलतात. कोणी रसिकांना साहेब म्हणतं, कोणी जाणत्यांना साहेब म्हणतं, तर कोणी अजून कोणाला साहेब म्हणतं. साहेब ही प्रत्येकाची व्याख्या वेगळी आहे. पण एकानं सांगितलं, म्हणले आमचे साहेब उमेदवारी अर्ज भरायला निघताना देवाच्या पाया पडून गेले. मी म्हणलं, साहेब देवाच्या पाया पडून नाही गेले. फॉर्म भरायच्या आधी साहेब देवाचे बाप होते. फॉर्म भरायच्या वेळेला साहेब लेकीचे बाप झाले. लेकीचा बाप झालं की देवाच्या पाया पडावं लागतं. पर्याय नसतो. लेकीच्या बापाला दुःख लेकीच्या बापाला ठाऊक असतात. देवा सांभाळ रे तिला म्हणावंच लागतं. कोणत्या माणसांच्या हाती सुपूर्द करतोय हा माणूस काय मला माहित नाही. पोरीने स्वतः निवडला असेल तरी माहित नाही, मी निवडला असेल तरी माहित नाही. कोणाचं काय जाणावं देवा, सांभाळ. आधी देवाचा बाप होतो, आमचा साला होतो, आम्हाला साला करतो. आणि निवडणूक आली की मात्र लेकीचा बाप होऊन देवाच्या पाया पडायला जातो. पोराच्याच पाया पडावं लागतं बापाला. बहिणीचं लग्न आहे करून दे, बहिणीचं लग्न आहे करून दे. आम्ही हा विचार नाही करत. कधी आमच्याच बापाचे बाप व्हायला निघाले होते. आम्ही हा विचार नाही करत कधी की पुण्याच्या लोकमान्य टिळकांनी स्थापन केलेल्या महाविद्यालयात सत्यनारायणाची पूजा कशाला घालायची, पूजा आपल्या घरी घाला असं म्हणणारे सार्वजनिक व्यासपीठावरून बाप्तिस्मा घेताना दिसत होते. येशू तुमच्या सगळ्यांचं रक्षण करू असं म्हणताना दिसत होते. ती पूजा अंधश्रद्धा होती. आणि इथे अमक्याच्या नावानं स्पर्श करताना मात्र श्रद्धा अशी फुदफदून वाहत होती. फुदफदूनच हा शब्द बरा होईल, फदफदून ओसंडून वाहत होती ती श्रद्धा. आम्हाला असा नाही प्रश्न पडत कधी की ह्या श्रद्धेची नाटकं आणि अंधश्रद्धेची नाटकं करणारी एकदा ओळखली पाहिजेत. अहो, आमचा माणूस समुद्राच्या तळाशी जाऊन
द्वारकेच्या भिंतीला खेटून तिथे काही मिनिटं ध्यानधारणा करतो, ती असतात नाटकं. ती असतात नाटकं. आणि उमेदवारी अर्ज भरायच्या वेळेला गंगा स्नान करायचं, ते काय असतं? माझ्या आयुष्यात न ऐकलेलं गोत्र मला ऐकायला मिळालं, दत्तात्रय गोत्री. पंचेचाळीस वर्षात ब्राह्मणांचे सगळे गोत्र शोधून झाले, दत्तात्रय नावाचं गोत्र कुठे दिसलंच नाही. जानव्या कोटावरून आलो वर ठळकपणे, चाचपून चाचपून कळत नव्हतं म्हणून वरून घालायला सुरुवात केली. कोणी शांडिल्य गोत्री झालं, कोणी दत्तात्रय गोत्री झालं, कळत नाही आम्हाला. आणि तो भुलावा दाखवल्याबरोबर आमच्या मनात अक्षरशः सहानुभूतीची वादळं निर्माण होतात. आहा, काय धर्मप्रेम, काय धर्मप्रेम, काय धर्मप्रेम असं वाटू लागतं. या ढोंगी आणि खोट्या धर्मप्रेमाला आम्ही ओळखणार आहोत. आम्ही तो धर्म पाळतो जो धर्म आम्हाला राष्ट्राचं कल्याण शिकवतो, राष्ट्राचं कल्याण शिकवतो. म्हणजे समस्त निवडणूक आयोग, न्यायालये आणि व्यवस्था मी धार्मिक मुद्द्यावरून म्हणजे धर्माचं नाव घेऊन हिंदू धर्मासाठी मतदान करा असं म्हणतोय आत्ता. हे पुन्हा रेकॉर्ड केलेलं टाकणार आहे. तुम्ही माझ्यावर कारवाई करू शकणार नाहीत, कारण माझा धर्म हा राष्ट्रधर्म आहे. का ते पण सांगतो, कसा ते पण सांगतो. आम्ही कोणत्या धर्माचे फॉलोअर आहोत. पूजा होते आपल्या घरात, कोणतीही पूजा आपण करतो. पूजा करताना आपण जीपीएस ऑन करतो ना, जीपीएस लोकेशन. का राव, एवढं माहित नाही. मोबाईल घेऊन बसायची गरज नाही जीपीएस लोकेशन ऑन करायला. तेव्हापासून जीपीएस लोकेशन ऑन केलं जात होतं. तेव्हापासून जीपीएस लोकेशन ऑन केलं जात होतं. जम्बूद्वीपे दंडकारण्ये दक्षिण तीरे उत्तर तीरे अमुक अमुक गावामध्ये मी बसलेलो आहे. का सांगावं लागायचं? एवढं मोठं ब्रह्मांड, त्या ब्रह्मांडाचा तो स्वामी, त्यानं कुणाकडे काय काय चाललंय बघावं. त्याला सांगावं लागायचं जीपीएस ऑन करून, देवा इकडे बसलो, इथं आहे मी. कुठे आहेस? जम्बूद्वीपामध्ये दंडकारण्यातल्या गोदावरीच्या दक्षिण किंवा उत्तर तीरावर मी तुझी पूजा करायला बसलोय. हा ठीक आहे म्हणतो. नाही, एवढ्यावर नाही वागणार. आता कॅलेंडर ऑन करायचं आहे. मासोत्तम मासे, महिना कोणता, तिथी कोणती, शुभपुण्य तिथे, तिथी, वेळ सगळं सांगायचंय. कॅलेंडर, घड्याळ सगळं ऑन. आलं लक्षात देवा. मी बसलेलो आहे. लोकाला लाथ मारली तर मी मारली म्हणून सांगणारे आपण. असंच करतो ना आपण. चुकून लाथ लागली तर काय करतो आपण? त्याला असं हलवतो आणि असं करतो. पाया नसतो पडत. त्याचं लक्ष नसेल तर त्याला सांगत असतो, मी मारली, मी. तसं लाथ मारली तरी मी म्हणून सांगणारे आपण. पूजा करताना तर देवाला सांगायलाच पाहिजे ना. कधी बसलोय, कुठे बसलोय, का बसलोय. नुसतं बसलोय नाही, का बसलोय हे पण सांगायचं असतं. काही व्यक्तिगत कामना आणि काही सामाजिक कामना करायच्या आहेत. पूजा संपन्न होते. पूजा झाली की आरती म्हणतो. आरती देवाची स्तुती आहे. कोणत्याही देवाची बघा आरती स्तुतीच आहे. अशा शब्दांचा फुलोरा करत म्हणायची आरती, नुसती नाही. सुख करता, दुःख हरता. अरे तू नुसता सुख करता नाही, दुःख हरतायस.
त्यासोबत विघ्नाची वार्ता हरणारा आहेस. आता काही लोक काही शब्द वापरतात द्या सोडून आरतीतले. कोणी फळीवर वंदना म्हणतं. आता वंदना कुठल्या फळीवर नेऊन बसवायची मला नाही कळत. बसली तर फळीन खुंटी दोन्ही शिल्लक राहील का हा माझा प्रश्न आहे. वंदनाचं वजन किती त्यावर त्या बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. संकष्टी पावावे म्हणतात. संकटी पावावे म्हणत नाहीत. निर्वाणी रक्षावे म्हणत नाहीत. निर्वावे रक्षावे म्हणतात. काय निर्वावे की काय रक्षावे निर्विल्यावर पुन्हा काय रक्षण करायचं वृत्त मला नाही कळत पण म्हणतात. जाऊ दे. मी भवम भवामी शैतानमामी म्हणणारे पाहिले. म्हणू देत म्हणणाऱ्यांनी म्हणावं आपापल्या पद्धतीनं. काहीतरी म्हणताय तेवढं नशीब. दत्तात्रय गोत्री सारखं नुसतं असं करत नाहीत एवढं तरी आपलं नशीब समजायचं. नाहीतर मला एक गीता पाठ आहे म्हणून यदा यदा शी धर्मस्य म्हणत नाही. ते विधानसभेच्या आवारात गीता आपल्याला पाठ आहे म्हणायचं. मन म्हणलं की यदा यदा शी धर्मस्य. काय धर्मस्य की काय यदा यदा शी की म्हणजे यदा यदा यमा यदा शी येईल तेव्हा कोणीतरी डायपर किंवा पाणी घेऊन याच्या मागं जा. तेवढं धर्माचं काम करा बाबा. म्हणू दे जसे म्हणणारे असतील तशी म्हणू दे. पण त्यानंतर आरती म्हणायची आहे. आरती सुद्धा काय सुंदर असते. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी. वार्ता विघ्नाची नुरवी. काय वार्ता विघ्नाची शिल्लक ठेवणार नाहीयेस. पुरवी प्रेम कृपा जयाची. विघ्नाची वार्ता शिल्लक ठेवणार नाही. जय जय नदीपती प्रियत नाहीये भवानी महालक्ष्मी माई. नदी नदीचा पती सागर. जय जय नदी पती नदीचा पती सागर. प्रियतनये सागराची प्रियतनया कोण आहे लक्ष्मी. काय सुंदर शब्दांचा विलास करावा. छानशा आरत्या म्हणाव्यात. एवढ्या शब्दानंतर तर देवानंही प्रसन्न व्हायलाच हवं. वाह क्या बात आहे म्हणायला. अरे अजून कुणी नव्हतं म्हटलं रे असं. दुर्गे दुर्गटभारी तुझ विना संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. अरे ती दुर्गा तर प्रसन्न होणारच आहे एवढं सगळं म्हटल्यावर. पण मनातून म्हणा. पण मनातून म्हणा. आणि हे म्हटल्यावर प्रसन्न झालेल्या देवाच्या समोर काहीतरी मागायचंय. हिंदू धर्म काय हे सांगतोय. म्हणजे उगा मी पूजेची विधी सांगत बसलेलो नाहीये तुम्हाला. हिंदू धर्म काय ते सांगतोय. मग काहीतरी मागायचं आहे. आणि जेव्हा मागायची वेळ येते तेव्हा आपण हातात मंत्राक्षता घेतलेल्या असतात. तांदूळ घेतलेले असतात. ते तांदूळ मंत्र्यानं भारावेत आणि घरात टाकावेत म्हणजे संपन्नता राहते. असा भ्रम कोणाचा असेल तर काढून टाका. खोट आहे. बिलकुल खोट आहे. काय आहे हातात तांदूळ घ्यायचे. तोही संकल्पाचाच तांदूळ आहे. आणि मग देवाला मागायला सुरुवात करायची आहे. हे देवा तू माझ्या पूजेने प्रसन्न झाला आहेस. आता मी तुझ्या समोर मागणी करतो आहे. समुद्रापासून हिमालयापासून समुद्रापर्यंत पसरलेलं माझं राज्य आणि माझा राजा परार्ध वर्षापर्यंत सुखी राहू दे. समुद्रपर्यंत आयात एक राळी तिथं पेश श्लोको भृगीतो मृतस्परिष्ठारो मृतस्यावसंग्रहे. परार्ध वर्षापर्यंत सभासदांच्या या दरबारामध्ये मी तुझ्या प्रसन्नतेनंतर एकच मागणी मागतो आहे की माझा राजा आणि माझं राज्य याचं सदैव मंगल होऊ दे. ते परार्ध वर्षापर्यंत टिकून राहू दे. एवढ्या सगळ्या अवाढव्य पूजेनंतर सुद्धा मागणी काय आहे तर राजाच्या आणि राज्याच्या मंगलाची कामना करायची आहे. राष्ट्र उभं करणारा माझा धर्म म्हणूनच हिंदू धर्म म्हणून सर्वश्रेष्ठ धर्म ठरतो. आणि त्या धर्माच्या रक्षणाकरता कोणाला मताचा जोगवा मागायचा असेल तर तो मागणं म्हणजे संविधान विरोधी काम कधीच ठरणार नाही. कारण राष्ट्र निर्मिती शिकवतो माझा धर्म. त्याच धर्माच्या कार्यासाठी मतांचा जोगवा मागावा लागेल. मैं तो राष्ट्र के लिए मांग रहा हूं. माऊलींनी पसायदान का मागितलं ते कळतं बरं का.
कधीच मागणी माऊलीने आत्ता 750 वर्षापूर्वी केलं, हे तर कधीपासून आहे. माऊलींना उगाच माऊली नाही म्हणत. आणि आता तुमच्या सगळ्यांच्या मनातल्यांच्या प्रश्नाचे उत्तर देणार आहे. वेळ खूप झालेला नाही ना? झाला तर सांगा, म्हणजे बाकी घड्याळाचं ठीक आहे, दिवस बदलायला नको. माऊली माऊली काय हे तुमच्या लक्षात येईल आणि आताची स्थिती ही तुमच्या लक्षात येईल. माऊलीने काय केलं? हेच कल्याणाचं मागणं मागितलं, पण विश्वाच्या कल्याणाचं मागणं मागितलं. पसायदानातली पहिली ओळ आहे, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान. आता या शब्दांमध्ये खूप मोठा अर्थ आहे, मी प्रवचन देणार नाही. हे सगळं करून झालंय. ज्ञानेश्वरी लिहून झाली आहे, अभंगरचना करून झाली आहे, श्लोक रचून झाले, सगळं रचून झालंय. हे आता विश्वात्मक परमेश्वरा, आता माझं हे सगळं काम करून झालंय. हा वाग्यज्ञ करून झाला. यज्ञ शब्द आहे, इदन्न मम, ते माझं नाही वाला. हा वाग्यज्ञ करून झाला आहे. मला अशी अपेक्षा आहे की तू माझ्या वाग्यज्ञाने प्रसन्न झाला असशील. मग प्रसन्न झाल्यावर मी पसाय दान मागतोय, प्रसाद दान मागतोय. आणि माऊली मागायला सुरू करतात. आता मागण्याची पहिली ओळ कोणती आहे लक्षात घ्या. म्हणून मी माऊलींना माऊली का म्हणतात ते तुमच्या लक्षात येईल. माऊली म्हणजे आई. आणि आई काय करते? आईला 2 लेकरं असतील, एक चांगलं धडधाकट भक्कम चांगलं काम करणारं, दुसरं जरासं वीक, नीट काम न करणारं, व्रात्य खोडकर, कमाई नीट न करू शकणारं. आईचा जीव कोणावर असतो? जे नीट नाही, व्रात्य आहे, खोडकर आहे, कमाई करत नाही, अशा माणसावर. याचं काय धकल, त्याचं जरा अवघड आहे, त्याला सांभाळलं पाहिजे. हे आईचं हृदय आहे. बापाचंही असतं, बाप सांगत नसतो, आई ते व्यक्त होत असते. माऊली काय करतात बघा मागायला सुरू करताना. माऊलींचे पहिलं वाक्य काय पसायदानातलं मागायला सुरू केल्यावर? काय? दुसरी ओळ कोणती? पहिलं मागणं पहिलं. दुसरी ओळ कोणती? जे खळांची व्यंकटी सांडो. माऊलींनी चांगल्याचं चांगलं होऊ दे असं म्हणलेलं नाही पहिल्या ओळीत. पहिल्या ओळीत म्हणतात दुष्टाचा दुष्टपणा जाऊ दे. जरा व्रात्य आहेत रे लेकरं देवा, नाही कळत त्यांना, आगाऊपणाने वागतात, चुकतात, करतात गुन्हे, करावा लागतो दाखल, कधी कधी जप्ती करावी लागते देवा. घोळ करशील तर 8 टाकीन म्हणावं लागतं देवा. चांगल्या माणसाच्या रस्त्यात फार येतात रे ही माणसं, काही काम करू देत नाही. एखादं बरं पुढे चाललं की दुष्टपणातून मिळालेला पैसा घेऊन मागं लागतात रे देवा. कधी याला पाड, कधी त्याला पाड, हा निवडून कसा येतो बघतो, तो निवडून कसा येतो बघतो म्हणतात रे देवा. मागच्या 5 दशकांच्या पासून यांच्याच हाती सत्ता होती रे देवा. इतका माल कमवला, इतका माल कमवलाय की आमची लेकरं त्यापुढे कुपोषित बालक वाटतात रे देवा. अजून त्यांचे माल कमवायची अक्कल आलेली नाही देवा त्यांना. आमची तेवढाच कमवतील तेव्हाही ते कुपोषित होतील, पण सध्या तरी तेच सुपोषित आहेत, आमचे कुपोषित आहेत देवा. उलटा इथे ते कुपोषित म्हणजे कुधनाने पोषित झालेली आहेत देवा. मग काय कर, जाऊ दे त्यांचं धन त्यांना लखला बसो, आम्हाला नको.
जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, घे घे देवा आपल्या पक्षात जे त्यांना पाठवून. तेवढीच सन्मार्गाला लागतील, आमच्या मार्गातला अडथळा दूर करतील, उगीच्या उगीच आमच्या लेकरांना त्रास देणार नाहीत. तुमची लेकरं आमची लेकरं मिळून आपल्या लेकराला मारायले असं म्हणण्याचा काळ जो आलेला आहे तो देवा येणार नाही. देवा जरा पाप करणं कमी करतील देवा, दे पाठवून आमच्याकडे. सध्या भरलं घर, 2 माणसं वाढल्यानं फारसा फरक पडत नाही देवा, घेऊ ऍडजस्ट करून. नाहीतरी काय एकाच बाजेवर 3-3 झोपत होतो, आता किमान किंग साईजचा बेड आलाय, 4था आल्यानं काय फरक पडत नाही देवा. नीट वागतील रे, नीट वागतील म्हणून पाठव. आणि देव पाठवतो. प्रॉब्लेम होतो आधी झोपलेल्यांचा. आता जागा कशी पुरणार? चिटकून झोपल्यावर गरमी नाही का व्हायची? एसी लावतो बाबा, पुढच्या वेळेला अजून जरा बेड मोठा करू, 1-2 अजून गोष्टी करू. पण लक्षात घ्या, हे करणं यासाठी आवश्यक असतं की घराला सशक्त करणारा प्रत्येक खांब मजबूत असला पाहिजे. कोणत्या खांबाने कलथून ते घर उद्ध्वस्त करता कामा नये, हे लक्षात ठेवलं पाहिजे. कारण हा समाज, हा देश, ही व्यवस्था इथल्या तुमच्या आमच्या सारख्या माणसांनी बनलेली आहे. आम्हाला बदलायचंय काय? विचार बदलायचे. मला आनंद याचा वाटतो, माझ्या हिंदुत्वाची बाजू घ्यायला कोण कोण पुढे येतं. मध्ये ते यदा शिवाले काहीतरी बोलले आणि त्यांना शिव्या घालायला अमोल नावाचे व्यक्ती आले. तुला काय कळतोय म्हणले? राम. राम आम्हाला कळतोय. अरे धन्य झालं ना. म्हणजे ज्या मिटकरीला माझे व्हिडिओ करून मी शिव्या घातल्या होत्या, ते आठवतं ना तुम्हाला? मम भार्या समर्पयामी नसलेला मंत्र, त्या मिटकरीचं मीच व्हिडिओ करून जाहीर कौतुक केलं. वा वा क्या बात आहे म्हणलं. यार तू कुणाला बोलला? हा चमत्कार असतो. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडू द्या ना जरा, का फरक पडतो? आपल्या सोबत 4 सुधारणार असतील. आलो ना आपण त्या मुद्द्यावर. नदीची या सागराचे संगे नदी बिघडली, गुरुची ये संगे शिष्य बिघडला. आणि समस्त मानव जातीच्या उद्धाराची भाषा आपला धर्म करत असेल तर अशा लोकांना पवित्र करून घेऊन, म्हणजे वॉशिंग मशीन मध्ये धुवून, लखलखीत चक्क करून, इस्त्री करून स्वच्छ ठेवणं किती बरं आहे. ताण तर देत नाहीत, ज्याला पाडतो त्याला पाडतो तर म्हणत नाहीत. सासवडमध्ये कोणाच्या पायात पाय घालत नाहीत. सोलापूरचा प्रॉब्लेम लातूरमध्ये तर वाढत नाही. इकडचा कसा येतो तिकडचा कसा येतो असे विषय तर होत नाहीत. दुष्ट शक्तींच्या निष्प्रभावित करून त्यांना सज्जनांच्या कामाला लावणं आवश्यक असतं. म्हणूनच सावरकरांनी या देशातल्या समस्त तरुणांना एक आवाहन केलं होतं, ब्रिटिश सैन्यात सहभागी व्हा. त्यांना मदत करायची म्हणून नाही, जा शस्त्र चालवायला शिका. सैन्यातली शस्त्र आपल्या ताब्यात घ्या आणि एकदा ताब्यात आलेली शस्त्र चालवायला शिकलं की चालवायची कोणावर हे कळतं. तुम्ही अनिलचे व्हिडिओ बघितलेत का? खास करून एका विशिष्ट माणसावरती गेलेले. तुमच्या संस्थात तुमच्या कोणत्या विचारलं होतं मी, तुम्ही यशस्वी कसे विचारलं होतं. म्हणजे यांना ज्या वेळी महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून पाठवले त्यावेळी यांच्या पक्षाची मातीच झाली. काढा जरा इतिहास काढून बघा. शेवटचे 95ला हे मुख्यमंत्री झाले होते. शेवटचे 95ला.
मी का ते सांगतो, शेवटचे 95ला झाले होते आणि 95ला काय झालं, सत्ता गेली. त्याच्या आधी 89-90ला बहुमत गेलं, हेच होते. त्याच्या आधी 85 जागा गमावल्या एकत्र करून सुद्धा, हेच होते. त्याच्या आधी तर निघूनच गेले, त्यांनी वेगळाच संसार केला होता. 99ला तर हे पुन्हा निघून गेले. हे मी सांगत होतो तेव्हा आमचे सीए साहेब म्हणायची भीती नव्हती का वाटत. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. आपलं केलं की तेच प्रश्न ते विचारायला लागले दुसरे पुतणे. माझे व्हिडिओ त्यांची भाषणं जवळ लावून बघा. तो 3 इडियट नावाचा पिक्चर आहे ना, त्यात ते भाषण करत असते बघा आणि त्या लायब्ररीयन सांगते, बोल जरूर वो रहे है लेकिन शब्द मेरे है. तुम्हाला तिथेच जाणवेल पुतण्या नक्की बोलतोय पण शब्द कुलकर्णीचे. आपली भाषा ते बोलणार असेल तर आपलं काम कमी झालं की नाही. मग आपलं काम हलकं करणाऱ्या माणसांना का घेतलं असं प्रश्न विचारायचाच कशाला. बोल ना तूच. काट्यानं काटा निघतो. खरंय ना. मग असा प्रश्न मनातल्या मनात उगाच उपस्थित करायचा. आपला प्रॉब्लेम काय सांगू का, आपण स्वतःला ज्ञानी समजतो. 4 बुकं शिकली की इतकी हुशार समजतो की जगाची सगळी अक्कल आली असं आपल्याला वाटत असतं. मुळात आपल्याला अक्कल आलेली नसते, हे त्या वाटण्यामागचं महत्वाचं रिझन आहे. आलेलीच नसते, उगाच वाटतं आपल्याला अक्कल आली. हे जग एक मशीन आहे आणि आपण त्या मशीनचे एक पार्ट आहोत. प्रत्येक पार्टनी आपलं काम प्रामाणिकपणे करायचं असतं. आपल्या कामाचा विसर पडता कामा नये. पार्टनी जागा सोडायची ठरवली तर मशीन बिनकामाची होत असते, हे लक्षात ठेवा. स्क्रूनी त्या पिस्टनला सांगायचं नसतं तू नीट फिरत नाहीयेस. पिस्टन आपलं काम करत असतं. स्क्रूनी तिथे टाईट आवळलेले राहून पिस्टन हलणार नाही याची काळजी घ्यायची असते. ए नीट असं म्हणायचं नसतं. प्रत्येक जण आपापलं काम नीट करेल तर हे राष्ट्र उभं राहतं. उभं करण्याची जबाबदारी यांच्यावर आहे. ते आपलं काम नीट करतायत. त्यांना शहाणपणा शिकवण्याची जबाबदारी तुमच्यावर अजिबात नाही. तुम्हाला जे काम दिलं आहे तेच तुम्हाला करावं लागणार आहे. आणि तुम्हाला दिलेलं काम पुढच्या महिन्यात 7 तारखेला ऊन लागत असतानाही गपचूप लेकरा बाळा सगट मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्याचं आहे. तेवढं करा. राष्ट्र उभं राहील. राष्ट्र उभं करण्यासाठीची वेगळी चिंता तुम्ही करण्याची गरज नाही. चिंता देवावर सोडा आणि तुम्ही जाऊन मतदान करून या. एवढंच. धन्यवाद.